नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या डिवाइन वास्तू टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राशीनुसार कोणती दिशा योग्य असते किंवा राशीनुसार कोणती दिशा तुमच्यासाठी शुभ असते हे सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांचा योग्य मेळ घालून हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर तुम्ही घरात रोज बसत असता किंवा ज्या दिशेला बसून तुम्ही काही योग्य निर्णय घेत असता किंवा काही काम करताना तुम्ही ज्या दिशेला बसत असाल ती दिशा कोणती आहे, ती दिशा चुकीची तर नाही ना, हे तुम्ही आज तपासणार आहे। तुमच्या राशीनुसार चुकीच्या दिशेला बसल्यामुळं तुमचं नशीब, पैसा आणि यश थांबू शकतं। आज आपण जाणून घेणार आहोत तुमच्या राशीनुसार घरात कोणत्या दिशेला बसावं आणि चुकीच्या दिशेला बसल्यामुळं नुकसान काय होऊ शकतं। ही माहिती वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तर सुरुवात करूया पहिल्या राशीपासून। तर पहिली रास आहे मेष राशी। मेष राशीच्या लोकांनी पूर्व दिशेला बसणं खूप शुभ मानलं जातं। ही दिशा सूर्याची दिशा आहे, त्यामुळे तुमच्यात ऊर्जा, आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याची ताकद वाढते। जर तुम्ही वारंवार थकल्यासारखं वाटत असेल किंवा कामात मन लागत नसेल तर ही दिशा बदलून बघा, फरक नक्की जाणवणार आहे। या दिशेला बसून तुम्ही तुमचं रोजचं काम करू शकता किंवा योग्य निर्णय घेण्याची ज्यावेळेस तुमची वेळ असेल त्यावेळेस तुम्ही घरात नक्की या दिशेला बसून काम करा। नंतरची राशी आहे वृषभ राशी। वृषभ राशीसाठी दक्षिण दिशा स्थिरता आणि संपन्नता देणारी दिशा मानली जाते। ही दिशा तुमच्या आयुष्यात आर्थिक संतुलन आणि आराम वाढवते। जर पैशाबाबत अडचणी येत असतील किंवा खर्च जास्त होत असेल तर दक्षिण दिशेला बसण्याची सवय लावा। त्यानंतर मिथुन राशी। मिथुन राशीच्या लोकांसाठी पश्चिम दिशा फायदेशीर आहे। ही दिशा तुमच्या बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि क्रिएटिव्हिटी वाढवते। जर तुम्हाला बोलण्यात अडचण येत असेल, कम्युनिकेशन वीक असेल तर या लोकांशी कनेक्ट होत नसाल तुम्ही, तर ही दिशा तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकते। त्यानंतर कर्क राशी। कर्क राशीसाठी उत्तर दिशा सर्वात योग्य मानली जाते। ही दिशा मन शांत ठेवते आणि भावनिक संतुलन राखते। घरात किंवा तुमच्यामध्ये तणाव असेल किंवा मूड स्विंग्स होत असतील तर उत्तर दिशेला बसल्याने तुम्हाला खूप आराम मिळेल। त्यानंतर सिंह राशी। सिंह राशीच्या लोकांनी पूर्व दिशा निवडावी, कारण ही दिशा तुमच्या लीडरशिप आणि आत्मविश्वासाला बूस्ट करते। जर तुम्हाला लोकांमध्ये स्वतःचं महत्त्व वाढवायचं असेल किंवा करिअरमध्ये पुढे जायचं असेल तर ही दिशा तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे। त्यानंतर कन्या राशी। कन्या राशीसाठी दक्षिण पूर्व दिशा अत्यंत उपयुक्त मानली जाते। ही दिशा कामात फोकस, डिसिप्लिन आणि क्लिअरिटी देते। जर तुम्ही ओव्हरथिंकिंग करत असाल किंवा कामात चुका होत असतील तर ही दिशा तुमच्यासाठी बॅलन्स देईल। त्यानंतर तूळ राशी। तूळ राशीच्या लोकांनी पश्चिम दिशा निवडावी। ही दिशा बॅलन्स, हार्मनी आणि रिलेशनशिप सुधारते। जर तुमच्या नात्यामध्ये तणाव असेल किंवा निर्णय घेणं कठीण जात असेल तर ही दिशा तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे। वृश्चिक राशी। वृश्चिक राशीची लोकांसाठी उत्तर दिशा खूप शक्तिशाली मानली आहे। ही दिशा इंट्युशन आणि हिडन पॉवर वाढवते। जर तुम्हाला गोष्टी समजण्यात गोंधळ होत असेल किंवा मन अस्थिर असेल तर उत्तर दिशा तुमच्यासाठी बेस्ट आहे। त्यानंतर धनु राशी। धनु राशीच्या लोकांनी पूर्व दिशा निवडावी। ही दिशा ज्ञान, भाग्य आणि सकारात्मकता वाढवते। जर तुम्हाला आयुष्यात प्रोग्रेस हवी असेल किंवा लक साथ देत नसेल तर ही दिशा तुम्ही नक्की वापरा। त्यानंतर मकर राशी। मकर राशीसाठी दक्षिण दिशा अत्यंत महत्त्वाची आहे। ही दिशा करिअर, ग्रोथ आणि स्थिरता देते। जर तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळत नसेल तर ही दिशा तुम्ही बदलून बघा, फरक नक्की जाणवणार आहे। त्यानंतर कुंभ राशी। कुंभ राशीच्या लोकांनी पश्चिम दिशा निवडावी। ही दिशा इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी आणि नवीन विचारांना चालना देते। जर तुम्हाला नवीन आयडिया येत नसतील किंवा कामात बोर होत असेल तर ही दिशा तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल।
त्यानंतर शेवटची राशी मीन राशी. मीन राशीसाठी उत्तर दिशा सर्वात शुभ मानली जाते किंवा उत्तर पूर्व दिशा सर्वात शुभ आहे. ही दिशा आध्यात्मिकता, शांतता आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाढवते. जर तुम्हाला मानसिक शांती हवी असेल किंवा ध्यानपूजेत मन लागत नसेल तर ही दिशा खूप लाभदायक आहे. जर तुम्हाला तुमच्या राशीनुसार दिशा फ्लो करणं शक्य नसेल तर किमान पूर्व किंवा उत्तर दिशा निवडा. या दोन्ही राशी किंवा या दोन्ही दिशा सर्व राशींसाठी शुभ मानल्या जातात. या दिशेला बसून तुम्ही तुमचे रोजचं काम करू शकता किंवा जे लोक वर्क फ्रॉम होम करतात त्यांनी या दिशेला बसून आपलं काम करणं अत्यंत लाभदायी ठरणार आहे. तुमची रास काय आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.